मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमचा पैलवान तेल लावून तयार आहे. कुस्तीला कोणी समजच नाही. आणि कुस्ती पैलवानाची होती, अशाची होत नाही. सरकारनामा विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला 21 वर्ष आज पूर्ण होत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असा सहभाग प्रभाव टाकणाऱ्या शरद पवार यांचा हा पक्ष, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये ज्या नेत्याचे कार्यकर्ते आहेत त्या नेत्याचा हा पक्ष, ज्या नेत्यावरती सर्व समाजस्तरातील घटक प्रेम करतात, तितकेच विरोधकही तितक्याच कडव्या पद्धतीने विरोध करतात, अशा ह्या नेत्याचा हा पक्ष. त्याला घटना पण अशीच घडली होती. एकूण राष्ट्रीय राजकारणाच्या प्रभावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. मला आठवतं आहे, आम्ही सर्व मित्रमंडळी पत्रकारितेमध्ये एकदम नवीन होतो. वसंत व्याख्यानमालेचा मे महिन्यातला सीझन सुरू होता आणि त्या मे महिन्यामध्ये शरद पवारांचं भाषण वसंत व्याख्यानमाले संध्याकाळी 6:30 वाजता होणार होतं. ते भाषण संध्याकाळी 6:30 वाजता होणार होतं. मात्र पुण्यातल्या प्रत्येकाचं लक्ष, शरद पवारांचं देखील लक्ष हे त्याच दिवशी रात्री दिल्लीमध्ये घडणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीकडे लागलेलं होतं. कारण आठवडाभरापूर्वीच शरद पवार, तारिक अनवर आणि पी.ए. संगमा या 3 नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा हा काँग्रेसला निवडणुकीमध्ये मारक ठरू शकतो, त्यासाठीची स्ट्रॅटेजी पक्षाने ठरवली पाहिजे, असं एक पत्र, असं एक लिफाफा काँग्रेसच्या कार्यकारिणीपुढे ठेवलेला होता. त्या मुद्द्यावरनं सोनिया गांधी थोड्याशा अपसेट झालेल्या होत्या आणि त्या शरद पवारांच्या पत्रावरतीच विचार करण्यासाठी त्या दिवशी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार होती. शरद पवारांचं भाषण संध्याकाळी 6:30 वाजता सुरू झालं. 8:30 वाजता ते भाषण सगळ्यांचं संपलं. शरद पवारांना विषय दिलेला होता महाराष्ट्रातील राजकारणाची सद्यस्थिती आणि त्या विषयामध्ये त्यांनी आपण दिलेल्या काँग्रेसच्या पत्राचा अजिबात उल्लेख पण केलेला नव्हता. मात्र आपली पुढची काय दिशा असू शकेल याचा ते एक दिशादर्शक अशा पद्धतीने ते बोलत होते. आणि रात्री संध्याकाळी 9-9:30 वाजता PTIवरती फ्लॅश आला आणि शरद पवार, तारिक अनवर आणि पी.ए. संगमा या 3 नेत्यांची काँग्रेस पक्षातनं हकालपट्टीचा आदेश त्या दिवशी सोनिया गांधींनी जारी केला. आणि मला वाटतं तोच दिवस अतिशय घडामोडीचा पुण्यामध्ये घडला, देशामध्ये घडला आणि महाराष्ट्रात घडला. कारण शरद पवार त्या दिवशी पुण्यामध्येच होते. दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हेच होतं की आता शरद पवार पुढे काय करणार. पुणे पत्रकार संघाच्या हॉलमध्ये, तो हॉल नवीनच असा तयार झालेला होता, त्या हॉलमध्ये शरद पवारांची काँग्रेसमधून झालेल्या हकालपट्टीनंतर पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली आणि आपण आपल्या पुढच्या राजकीय कारकिर्दीचा निर्णय स्वतंत्रपणे लवकरच जाहीर करू असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच वेळेस असं सर्वांच्या लक्षात आलं की शरद पवार हे आता स्वतःचा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. पुणे जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळी शरद पवारांना मानणाऱ्या विचारांच्या कार्यकर्त्यांची सत्ता होती. पुणे महापालिकेत सत्ता नव्हती किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील शरद पवारांच्या पूर्ण विचारांची सत्ता अशी नव्हती. पण पुणे जिल्हा परिषद अध्यक्षांचा बंगला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेतलं महत्त्वाचं केंद्र पुण्यामध्ये बनलेला होता. त्या काळामध्ये राज्यातले जे प्रमुख नेते शरद पवारांना भेटण्यासाठी त्या बंगल्यावरती येत होते. त्या बंगल्यावरती सर्व अजित पवार असतील, वळसे पाटील असतील, हे जे तेव्हाचे जे तरुण नेते होते ते प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नेत्याला फोन करत होते आणि त्या बंगल्यामध्ये भेटीसाठी बोलवत होते. आणि तिथं कळत होतं की शरद पवारांची नक्की ताकद किती, शरद पवारांकडे किती, काँग्रेसमधले किती लोक आलेले आहेत, किती खासदार आलेले आहेत, त्याच्यावरनं मग सर्व गणितं पुढची मांडली जायची. मला अजूनही आठवतं आहे शिरूरचे तेव्हाचा खेड लोकसभा मतदारसंघ होता. त्या खेड लोकसभा मतदारसंघाचे अशोक मोहोळ आमदार होते आणि 2 दिवस ते शरद पवारांकडे फिरकलेले नव्हते. आणि तेव्हा चर्चा अशी होती की अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे जवळपास 2 ते 3 तास त्यांना समजावत होते की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणं कसं गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारे औरंगाबादमध्ये फोन झाले, नागपुरात फोन झाले, सगळीकडे फोन झाले आणि जी शरद पवारांच्या विचारांची माणसं होती त्यांनी पवारांना साथ देण्याचा निर्णय केला. आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसची नंतर स्थापना, ही अधिकृत स्थापना ही 10 जून 1999 रोजी झाली. त्यानंतर 17 जून रोजी षण्मुखानंदमध्ये पक्षाचा मोठा मेळावा झाला. त्या पक्षाचा मेळावा सकाळी 10:10 झाला आणि त्यानंतर असं ठरवण्यात आलं की पक्षाचं जे चिन्ह आपण निवडू, जे घड्याळ निवडण्यात आलं आणि त्या घड्याळावरती जी वेळ दाखवण्यात आली
ती वेळ होती सकाळी 10:10 आणि मला वाटतं हा पक्ष जेव्हा स्थापन झाला ह्या पक्षाची म्हणजे जी अपवादात्मक अशी स्थिती होती की एक फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरताच हा शरद पवारांना पाठिंबा मिळेल की काय अशी शंका होती, पण तसं झालं नाही. त्यांना नागपूरमधनं पाठिंबा मिळाला, जळगाव नगरमधनं बऱ्यापैकी लोक त्यांच्यासोबत आले आणि पहिल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेच्या जी पक्ष स्वतंत्रपणे लढला त्याच्यामध्ये 58 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आणि त्यासोबतच तेव्हा लोकसभेची इलेक्शन झालेली होती आणि त्या लोकसभा इलेक्शनमध्ये पक्षाला 8 जागा मिळाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात लढले, पण राष्ट्रवादी काँग्रेसला माहिती आहे जर सत्ता असेल तरच आपलं स्थान किंवा आपला विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जरी काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबत येऊन सत्ता स्थापन केली आणि पक्ष स्थापन झाल्या सत्तेत जाण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मिळाला. आणि मला वाटतं तेव्हा छगन भुजबळ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा मुलूक मैदानी तोपच म्हणून भुजबळांकडे तेव्हा पाहिलं जात होतं आणि स्वाभाविकपणे पक्षाचे पहिले उपमुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं. त्यानंतर 2004मध्ये मला वाटतं पक्षाचा सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स हा 2004च्या इलेक्शनमध्ये राहिला, त्या विधानसभा इलेक्शनमध्ये राहिला. त्या इलेक्शनमध्ये पक्षानं 71 जागा जिंकल्या. शरद पवारांनी स्वतंत्ररित्या ज्या आत्तापर्यंत निवडणुका लढवल्या त्याच्यामधला हा सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स होता. तेव्हा चर्चा पण अशी होती की तेव्हा पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळेल की काय किंवा त्यासाठी वाटाघाटी होतील की काय, आणि पक्षाचे जे नेते होते त्यांना असंही वाटत होतं की आता पक्षानं काँग्रेसबरोबर जे आपण सत्ता वाटपाच्या ज्या बोलणी करू त्याच्यामध्ये आपण मुख्यमंत्रीपद घ्यावं. पण तेव्हा पवारांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही, त्या बदल्यात 3 एक्स्ट्रा मंत्रीपदं आपल्याकडे घेतली आणि मला वाटतं काँग्रेसपेक्षाही जास्त जागा जिंकून पवारांनी तेव्हा आपला क्रमांक 1चा पक्ष हा राज्यामध्ये केला. आणि मला वाटतं ही फार मोठी एक घोडदौड मानली पाहिजे, कारण पवारांनी काँग्रेसला तर त्यावेळेस तेव्हा म्हणजे थोपवलं होतंच, त्यासोबत बाळासाहेब ठाकरे असतील, गोपीनाथ मुंडे असतील, त्यांची जी युती होती त्या युतीला देखील थोपवण्यामध्ये पवारांची अतिशय महत्त्वाची भूमिका होती. 2004मध्ये पक्षाचा परफॉर्मन्स अतिशय चांगला झाला, पण 2004च्या लोकसभा इलेक्शनच्या आधी काही घडामोडी अतिशय वेगानं घडल्या. 2004चं वाजपेयी सरकारनं मुदतपूर्व निवडणुका घ्यायचा निर्णय घेतला आणि लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. आणि तेव्हा देखील पुण्यामध्ये अतिशय महत्त्वाची घटना घडली की पुण्यातले कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवारांनी पुण्यामध्येच एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती आणि तेव्हा अशी चर्चा होती की शरद पवार हे आता NDAमध्ये किंवा भाजपसोबत जाणार अशी ती चर्चा होती. आणि साहजिकच पत्रकार परिषदेमध्ये तेव्हा तो प्रश्न विचारला गेला पवारांना की राष्ट्रवादी काँग्रेस काय NDAमध्ये किंवा भाजपसोबत जायचा काय प्रयत्न करत आहे का काय. तर तेव्हा शरद पवारांनी असं सांगितलेलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्व पर्याय खुले आहेत. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेससोबत राज्यामध्ये सत्तेवरती होती, तरी तेव्हा पवारांच्या या भूमिकेमुळं अचानक अनेकांच्या भुवया उंचवल्या गेल्या की खरोखरीच राष्ट्रवादी काँग्रेस NDAसोबत जाईल की काय. पण ते नंतर असं लक्षात आलं की ती एक काँग्रेसवर एक दबावाची ती मोठी खेळी होती आणि त्या खेळीमुळं आणि पवार NDAबरोबर जाणार नव्हतेच, पण ज्या पद्धतीचं राजकारण 2019मध्ये झालं की त्याच पद्धतीची एक सुरुवात ही 2004मध्ये देखील अनुभवास आलेली होती की सर्व ऑप्शन्स आम्हाला खुले आहेत. असा एक राष्ट्रवादी काँग्रेसकडनं नेहमीच एक पवित्र असा पुढे करण्यात येतो आणि त्यामुळे काँग्रेसची मात्र अनेकदा धावपळ होते. आणि 2004च्या इलेक्शनमध्ये देखील पक्षाचा परफॉर्मन्स अतिशय आधी सांगितल्याप्रमाणे चांगला राहिला. 71 जागा विधानसभेमध्ये निवडून आल्या आणि त्यावेळेस R पाटील असतील, अजित पवार, वळसे पाटील, सुनील तटकरे, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे अशी जी नव्या नेत्यांची जी फळी होती ती फळी मला वाटतं या पक्षामुळं उभी राहिली आणि तीच फळी जयंत पाटील असतील तीच फळी पुढे पक्षाला एक 10 ते 15 वर्ष नेतृत्व देत राहिली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या धोरणामध्ये जर तसं पाहिलं तर फारसा फरक नाही आहे. तो फरक इतकाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा ऑक्सिजन कसा मिळवायचा आणि ह्या सत्तेच्या ऑक्सिजनशिवाय आपल्या पक्षाचा विस्तार होत नाही किंवा वाढ होत नाही आणि तो जर सत्ता नसेल तर पक्षाला मोठं खिंडार पडू शकतं. याचा अनुभव 2014 साली पक्षाने घेतला. नितीन गडकरी असं या पक्षाबद्दल असं म्हणाले होते की प्रत्येक जिल्ह्यातला एक मोठा नेता
हा पवारांच्या सोबत आहे आणि त्या नेत्याला देखील माहिती आहे की पवारांसोबत कधी राहायचं आणि पवारांना कधी सोडायचं. आणि मला वाटतं हे उदाहरण 2014मध्ये त्याचा सर्वांनाच अनुभव आला. पण या नेत्यांपेक्षाही पवारांचं मोठेपण असं होतं किंवा असं आहे की नेते जरी सोडून गेले तरी पवार हे ठामपणे मैदानामध्ये उतरतात आणि बाजी पलटून दाखवतात. त्याचाच जसा 1999मध्ये जसा अनुभव आला तोच अनुभव बरोबर 2019मध्ये आला की बाजी पलटवली. आणि जेव्हा जेव्हा पवारांवर त्याची संकटं येतात तेव्हा पवार अतिशय त्वेषानं रणांगणामध्ये उतरतात आणि अशा पद्धतीच्या रणनीती आखतात की समोरच्या विरोधकांना त्याचा अंदाज येणं देखील अवघड होऊन बसतं. आणि मला वाटतं 2019च्या इलेक्शनमध्ये ईडीचा गुन्हा जेव्हा त्यांच्यावरती दाखल झाला, मला वाटतं तो एक फार मोठा टर्निंग पॉईंट एकूण राष्ट्रवादी काँग्रेससाठी देखील ठरला की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचं 2019 नंतर काय अस्तित्व राहू शकेल याची चर्चा ही माध्यमांमध्ये उमटत होती. त्याच वेळेस हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या एकूण राजकारणाच्या पुन्हा केंद्रस्थानी आला. आणि मला वाटतं याला सगळं शरद पवारांची जी गणितं असतात, जी गणितं समजायला अनेकांना अवघड जातात, पण ती गणितं पवार अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्यासाठी सोडून घेतात आणि आपला पक्ष किंवा आपली जी कार्यकर्ते आहेत ते कसे सत्तेमध्ये राहतील याचा ते पुरेपूर पद्धतीने विचार करतात. 2009मध्ये देखील पक्षापुढे असं चॅलेंज उभं होतं की पक्षाचे काही नेते तेव्हा नाराज होते आणि त्या नाराज नेत्यांमध्ये छगन भुजबळांचं देखील नाव चर्चेमध्ये होतं. छगन भुजबळांना एक राष्ट्रीय स्तरावरती गोपीनाथ मुंडेसोबत एक ओबीसींचा असा एक पक्ष म्हणा किंवा अशी एक फ्रंट स्थापन करायची होती आणि अशा वावड्या आदनमधनं उमटत होत्या. तेव्हा देखील पवारांनी एक वाक्य उच्चारलेलं होतं की ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल पक्ष सोडून जावं, त्याची पर्वा मी करत नाही. आणि हा एक खांबी तंबू पवारांनी जे तेव्हापासून 99पासून जो राखलेला आहे तो त्यांचाच आहे. गेली 20 वर्ष अथकपणे ते त्या पक्षाचं नेतृत्व करत आहेत. पक्षाच्या विचारधारेविषयी जर तुम्ही बोलाल किंवा विचारलं तर त्या पक्षाची विचारधारा अतिशय सिंपल आहे. सत्तेतनं विकास आणि विकासातनं सत्ता, हे मला वाटतं असं एक साधं गणित आहे. आणि ती विकास जर करायचा असेल किंवा कार्यकर्ते जर जवळ ठेवायचे असतील तर सत्तेची गरज असते. आणि ती सत्तेची गरज मग आपण भले शिवसेनेच्या विरोधात जरी निवडणूक लढलो तरी शिवसेनेसोबत जाऊन सत्ता स्थापन करायची. आपण परदेशीच्या मुद्द्यावर, विदेशी जन्माच्या मुद्द्यावरती काँग्रेसला जरी विरोध केला तर जर सत्ता मिळवायची असेल तरी काँग्रेससोबत जाणं गरजेचं आहे. सत्ता असेल तरच पक्षाला किंवा कार्यकर्त्यांना बळ मिळतं. हे राजकारण पक्कपणे समजलेला शरद पवारांसारखा दुसरा नेता आणि दुसरा पक्ष मला वाटतं नाही आहे. पण या एकूण सगळ्या आव्हानांमध्ये एखादा पक्ष राष्ट्रीय पातळीवरती नेणं, राज्यामध्ये त्याची ताकद वाढवत राहणं हे अतिशय अवघड काम आहे. आणि ते अतिशय अवघड काम शरद पवारांनी अतिशय समर्थपणे सांभाळलेलं आहे. आणि त्यामुळंच म्हणजे भाजपचं, मोदींचं एवढं कडक आव्हान असताना देखील ते आव्हान परतून लावण्याची ताकद या पक्षानं राखली. आणि मला वाटतं हेच या पक्षाचं वैशिष्ट्य किंवा ताकद आहे. आगामी काळामध्ये या पक्षाचं नेतृत्व कोण करेल, कोणाकडे धुरा जाईल, कोण वारसदार ठरू शकेल, अशा अनेक गुंतागुंतीचे प्रश्न असतील, पण त्याला काळ हेच उत्तर ठरेल. पण 21 वर्षामध्ये अतिशय जोरकसपणे आणि अतिशय आव्हानांना तोंड देऊन जो एक पक्ष कसा वाढवला, कसा राखला, याचं जर उदाहरण देशपातळीवर जर पाहायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आपलं उदाहरण आवर्जून घ्यावं लागतं. आणि त्यामुळंच त्या पक्षाचा आढावा म्हणजेच महाराष्ट्राच्या एका राजकारणाचा, एका मोठ्या भागाच्या राजकारणाचा आढावा आहे. आणि पुढची जी पक्षाची कारकीर्द असेल ती हळूहळू उलगडत जाईलच. पण आत्ता तरी शरद पवारच अजूनही समर्थपणे या पक्षाचं नेतृत्व करत आहेत. आणि देशातील कोणताही इतका एक ज्येष्ठ नेता इतक्या स्वतः रणांगणावरून उतरून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारा थोडा हा अपवादात्मकच असेल. आणि या पक्षाला ची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मला अपेक्षा आहे. तुम्ही सरकारनामाचं यूट्यूबचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. त्यावरचे अपडेट्स आवर्जून पहा ही या निमित्तानं तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.